हरिओम. योगदास उवाच. योगदासांचे प्रवचन संचित भाग 2. अमर विचार संग्रह. संग्रहांचे रूपांतर. आपण जरी प्रामुख्याने 3 प्रकारचे संग्रह करत असलो तरी आयुष्याचे शेवटी सर्व संग्रहांचे विचारसंग्रहात रूपांतर होते. हा विचारसंग्रह आपल्याला जन्मोजन्मी पुनर्जन्माचे फेरे घ्यायला लावतो. यामुळे विचारसंग्रह हाच आपला सर्वात बलाढ्य शत्रू असतो. यास्तव आयुष्य जगताना जेव्हा जेव्हा आपल्यात विचार सुरू होतात तेव्हा तेव्हा तत्क्षणी ताबडतोब होत असलेला विचार करणे आवश्यक आहे का, हा विवेक जागृत झाला पाहिजे आणि अनावश्यक विचार तेथल्या तेथे थांबविता आले पाहिजेत. तसेच आपल्या कामापुरतेच विचारांना महत्त्व देता आले पाहिजे. तसे न झाल्यास विचार आपल्याला विनाकारण मानसिक ताण तणाव देतात. आपल्या जीवनाचा अमूल्य वेळ आपण नको त्या गोष्टीत खर्च करतो. यात मनाचा नको इतका सहभाग असतो. याचे आपल्याला दूरगामी फार वाईट परिणाम भोगावे लागतात. आपण मनोरुग्णाचे शिकारी होऊ शकतो. वस्तू जगताचे रूपांतर विचारात. आपण आयुष्य जगत असताना आपल्याला अनेकविध वस्तुजगत माहीत होते आणि आपल्याला ते वस्तुजगत उपभोगावे असे वाटते. परंतु अनेकविध कारणाने आपण आपल्याला झालेल्या इच्छेनुसार सर्व वस्तुजगत उपभोगू शकत नाही. यामुळे आपल्यात न मिळालेल्या वस्तुजगताचा उपभोग अतृप्त इच्छा या स्वरूपात तसाच शिल्लक राहतो. या अतृप्त इच्छेवर तिचे शमन करण्यासाठी आपण कळत नकळत विचार करत असतो. अशा प्रकारे अतृप्त वस्तुजगताचे या इच्छेमुळे विचारात रूपांतर होते. जेव्हा देह पतन होऊ लागतो तेव्हा हे विचार मनाच्या माध्यमामधून अंशात्म्याला लपेटतात. अशावेळी त्यांना बुद्धी आणि स्मृती यांचेकडून साथ मिळते. कारण विचारांसाठी बुद्धी आणि स्मृती यांनी मदत केलेली असते. बुद्धी आणि स्मृती हेही देहपतन होताना अंशात्म्याला लपेटून देहाबाहेर होत असतात. अशा प्रकारे वस्तुजगताचे अतृप्त उपभोग विचारसंग्रह या रूपात संचित होऊन अंशात्म्यासह देहाबाहेर होतात. लोकसंग्रहाचे रूपांतर विचारात. जसे वस्तुजगताचे रूपांतर शेवटी विचारात होत असते, याचप्रमाणे लोकसंग्रहाचे रूपांतरही शेवटी विचारसंग्रहात होत असते. आयुष्य जगताना आपला अनेकविध लोकांशी संपर्क आलेला असतो. अशावेळी ज्या कारणाने आपला संबंध आलेला असतो ते कारण संपले तरीही तो संबंध जपला जातो. इतकेच काय तर आता विनाकारण किंवा अन्य काही कारण शोधून अशा लोकांशी आपण संबंध राखून असतो. अशा लोकांना पुन्हा आणि पुन्हा पुन्हा भेटायला संधी मिळाल्यास ते आपल्याला हवे असते. भेट व्हावी अशी इच्छा असूनही भेट न झालेले लोक भेटावेत अशी आठवण होत राहते. परंतु अनेकविध कारणाने तसे होत नाही. यामुळे अशा भेटी केवळ वैचारिक अवस्थेत तशाच अतृप्त राहतात. जेव्हा देहपतन होऊ लागतो तेव्हा हे विचार मनाच्या माध्यमामधून अंशात्म्याला लपेटतात. अशावेळी त्यांना बुद्धी आणि स्मृती यांचेकडून साथ मिळते. कारण विचारांसाठी बुद्धी आणि स्मृती यांनी मदत केलेली असते. बुद्धी आणि स्मृती हेही देहपतन होताना अंशात्म्याला लपेटून देहाबाहेर होत असतात. अशा प्रकारे लोकसंग्रहाचे रूपांतर विचारसंग्रहात होते. त्याचे संचित तयार होते आणि देहपतनाचे वेळी ते अंशात्म्याला लपेटून देहाबाहेर होते. विचार अमर आहेत. योगदास उवाच भाग 2 या पुस्तकात मी पंचाक्षय कोश यावरील माझे प्रवचन समाविष्ट केलेले आहे. त्यात अंशात्मा, जीवात्मा, बुद्धी, स्मृती आणि मन हे अंतस्कोश अक्षय अमर आहेत असे सांगितले आहे. देहपतनाचे वेळी बुद्धी, स्मृती आणि मन अंशात्म्याला लपेटून देहाबाहेर जात असल्यामुळे विचारही देहाबाहेर होतात. याचा पुनर्जन्मावर फार प्रभाव असतो.
यमधर्म त्याप्रमाणे ठरविला जातो. विचार तृप्त होईपर्यंत जन्मोजन्मी अतृप्तावस्थेत तसेच अंशात्म्याला लपेटून असतात. यास्तव विचार अंशात्म्याच्या सहवासाने अमर होतात. त्यांना अवास्तव महत्त्व देऊ नये, कारण एकदा केलेला विचार तृप्त होईपर्यंत सहसा आपल्याला सोडत नाही. त्याचे संचितात रूपांतर होते आणि ते संचित जन्मोजन्मी आपल्याला अमुक्ता अवस्थेत ठेवते. संस्कार. संस्कार याचा अर्थ आहे नवीन गुणधर्म निर्माण करणे, मूळ असलेल्या गुणात भर घालणे किंवा नसलेले नवीन गुण निर्माण करणे. संस्कार सूक्ष्म असतात, यामुळे ते कळत किंवा नकळत असे कसेही होत असतात. संस्कार मुद्दाम करून घेतले जातात किंवा ते सहज आपोआप होतात किंवा ते होत असतात. यामुळे जसे हवे असलेले चांगले संस्कार अनेक वेळा होतात, तसेच नको ते वाईट संस्कारही काही वेळा होतात. त्यांचा परिणाम आपल्याला ध्वनित करतो की हे संस्कार झालेले आहेत. संस्कारांमुळे जशी गुणात भर होते, तसेच मूळ असलेले गुण बदलू शकतात, क्षीण होऊ शकतात किंवा कधी नष्टही होऊ शकतात. यामुळे कधी चांगले गुण क्षीण होतात आणि त्या जागी वाईट संस्कार ठाण मानतात. तसेच कधी वाईट संस्कार क्षीण होतात आणि त्या जागी आपल्याला चांगले संस्कार होतात. काही संस्कार अंगवळणी होतात आणि काही संस्कार मनावर परिणाम करतात. यामुळे संस्कारांमुळे एकूणच आपल्या जीवनावर परिणाम होतो. यातही जे संस्कार बालपणी अजाण असताना, निरागस असताना, अश्राप असताना होतात, त्यात बदल होणे जवळजवळ अशक्य असते. यामुळे जो गुण बाळा तो जन्म काळा असे म्हटले जाते. यामुळे बालपणी होत असलेल्या संस्कारांना फार फार महत्त्व आहे. बालपणी चांगले संस्कार होणे हा नशिबाचा भाग असतो. चांगले पालक मिळणे हे पूर्व सकृत असते. बालपणी जरी चांगल्या संस्कारांचा अर्थ समजत नसला तरी त्याप्रमाणे वर्तन करायची सवय लागते. तसेच मोठे झाल्यावर त्या सुंदर संस्कारांचा अर्थ उमजतो आणि आपले जीवन समृद्ध होते. बालपणी जर वाईट संस्कार झालेले असेल तर ते मोठेपणी ज्ञानयोगाने, अध्यात्माच्या परिशीलनाने, सत्संगाने नष्ट होऊ शकतात. अर्थातच त्यासाठी योग्य सद्गुरू मिळणे हा एक नशिबाचा भाग असतो. कारण या हल्लीच्या दांभिक काळात बोगस साक्षात्कारींचे आणि तशाच योगगुरूंचे, आध्यात्मिक गुरूंचे पेव फुटलेले आहे. अध्यात्माच्या नावाखाली योगाचा बाजार भरवून लुटालूट चाललेली आहे. यासाठी मित्रमैत्रिणींना विचारून, त्यांच्याकडे चौकशी करून मगच सद्गुरूंचे मार्गदर्शन घ्यावे. संस्कार चांगले असोत किंवा वाईट असोत, त्यांचा आपल्या विचारांवर परिणाम होतो. यामुळे संस्कारांचा आपल्या संचितावर परिणाम होतो. याच परिणाम यमधर्मावर आणि त्यामुळे पुनर्जन्मावर होतो. यामुळे एक गोष्ट सतत लक्षात घ्यावी की जसे इतरांच्या संस्कारांचा आपल्यावर परिणाम होत असतो, तसेच आपल्या संस्कारांचाही परिणाम इतरांवर होत असतो. यामुळे आपण जीवन जगताना चांगले तेच संस्कार जपायचे भान ठेवावे. कोणाच्याही पगड्याखाली येऊ नये. कोणत्याही गोष्टीचा, कृतीचा प्रत्येक वेळी स्वतः विचार करावा. चांगले तावून सुलाखून घ्यावे आणि मगच त्याचा स्वीकार करावा. विचार आणि संस्कार. आत्तापर्यंतच्या या निरूपणावरून आपण असे म्हणू शकतो की आपले विचार आणि आपले संस्कार यांचा आपल्या संचितावर परिणाम होत असतो. त्यांच्यामुळे संचित निर्माण होते आणि त्यांच्या आश्रयामुळे ते टिकते. याचा अर्थ जर आपण आपले विचार नियंत्रित केले, संस्कार चोखंदळपणे जपले, तर आपले संचित नष्ट करणे सहजच शक्य होते. यावरून एक गोष्ट फार महत्त्वाची लक्षात घ्यायची आहे. विचार आणि संस्कार यावर आपण निर्माण न केलेले, आपणहून त्याचे ते आपल्यात निर्माण झालेले नाठाळ मन नियंत्रण आणत असते. प्रत्येकाला त्रासदायक होणारे मन न मन करणे, अमन करणे हे फार दुरापास्त असते. कारण आपण मनावर नियंत्रण आणायचा, मन नष्ट करायचा प्रयत्न करत असतो.
यामुळे तर ते जास्तच चेकाळते. कारण नष्ट करण्यासाठी म्हणून का होईना त्याला महत्त्व दिले जाते, त्याचाच सारखा पाठलाग केला जातो. यामुळे क्षीण होण्याऐवजी ते जरा जास्तच चेकाळते, अधोरेखित होते आणि जोम धरते. परंतु जर आपण आपला नियंत्रण करण्याचा बिंदू बदलला आणि तो मनाऐवजी विचार आणि संस्कार यावर केंद्रित केला, तर आपोआपच मनाचे महत्त्व कमी होते. आपण आपले नसलेल्या मनाचा विचार न करता जे आपल्यासाठी अस्तित्वातच नाही त्या मनाची उपेक्षा करून आपण आपल्या विचारांवर आणि संस्कारांवर लक्ष केंद्रित केले, तर आपले विचार आणि आपले संस्कार आपल्याला नियंत्रित करणे सोपे जाते. कारण आपले विचार संस्कार हे बुद्धी स्मृती यांचा उपयोग करून होत असतात. बुद्धी असलेला मेंदू आणि गत आठवणी जतन करणारी स्मृती ही आपली आहे. त्यांना काबूत आणणे हे मनाला काबूत आणण्यापेक्षा आपल्याला सोयीचे आहे. यात 2 गोष्टी होतात. 1, मनाचे प्राबल्य कमी होते आणि 2, आपण विचार संस्कार करायला मनाऐवजी आपल्या बुद्धीचा आणि स्मृतीचा उपयोग करू लागतो. यात मध्ये मध्ये उगीचच घोटाळत असलेले मन आपोआप दूर होते. अशा प्रकारे सतत दुर्लक्षित झाल्यावर यथाकालावधी मन क्षीण हीन दीन होते आणि निष्प्रभ होते. संचित नियंत्रण करण्यातील एक मोठा अडसर दूर होतो. मन आणि संचित. मन हा विषय खूपच मोठा आणि भरपूर विस्तृत आहे. मन या विषयावर स्वतंत्रपणे अनेक पुस्तके लिहिली गेली आहेत. येथे आपण संचिताशी संबंध असलेल्या मनाच्या ठळक गोष्टी पाहू. माझी मनाची व्याख्या अशी आहे. विचार स्मृतीमध्ये जतन केले जात असताना त्यांचे आविष्कार जेथे साचतात त्याला मन असे म्हणतात. कोणतीही घटना, गोष्ट, प्रसंग, आचार, विचार किंवा असेच काही घडले की ते आपोआप स्मृतीमध्ये जतन केले जाते. त्यासाठी आपल्याला काहीही करावे लागत नाही. ही एक प्रतिक्षिप्त क्रिया आहे. यामुळे याचे आविष्कार साचणे ही सुद्धा एक प्रतिक्षिप्त क्रिया होत असते. उदाहरणार्थ, स्वयंपाकगृहात फोडणी केल्यावर खिडक्यादारे उघडी असली, धुरासाठी चिमणी बसवलेली असली तरीही स्वयंपाकगृहातील छताला त्या फोडणीचे ओशट चिकटतेच. तसेच भाजी केलेले पातेले कितीही घासा, धुवा, साफ करा तरीही त्याला त्या भाजीचे ओशट राहतेच. ते कधीही पूर्णपणे पुसले जात नाही. यामुळे भाजीच्या पातेल्यात दूध तापविले तर ते नासते. तसेच कितीही घासा, धुवा, साफ करा तरी दुधाच्या पातेल्याला दुधाचे ओशट राहतेच. याचप्रमाणे विचार स्मृतीमध्ये जतन होण्यासाठी जात असताना त्याचे आविष्कार मागे राहतात. त्याला मन असे म्हणतात. उदाहरणार्थ, एखाद्या व्यवहारात आपल्याला एखाद्याने फसविले तर तो व्यवहार आपल्या स्मृतीमध्ये जतन केला जातो. परंतु आपण फसलो, अमक्याने आपल्याला फसविले इत्यादी असे आविष्कार मागे राहतात. ते जेथे राहतात त्याला मन असे म्हणतात. स्मृतीतील कोणतीही घटना, गोष्ट, प्रसंग, आचार, विचार किंवा असेच काही असलेल्यांची जर आपण उजळणी केली नाही, काही कारणाने त्याची उजळणी झाली नाही, आपण त्याला महत्त्व दिले नाही, आपल्या दृष्टीने ते क्षुल्लक असले किंवा अशाच काही कारणाने असे काही झाले, तर स्मृतीमध्ये जतन केलेले ते असे काही कालावधीनंतर विस्मृतीत जाते. स्मृतीमधून ते नष्ट होत नाही. स्मृतीमधून ते पुसले जात नाही. ते क्षीण हीन दीन होऊन परंतु जणू काही नष्ट झाल्यासारखे कायमकरिता आपल्या स्मृतीत राहते. उदाहरणार्थ, आपण पहिल्या इयत्तेत पुस्तकात वाचलेला धडा त्यावेळी पाठ झाला होता. त्यावेळी तो स्मृतीमध्ये पक्का बसला होता. आज 40व्या, 50व्या, 60व्या वर्षी तो धडा आपल्याला स्मृतीमधून मुळीच आठवणार नाही. जणू काही आपण असा धडा कधीही वाचला, पाठ केलाच नव्हता. परंतु जरी स्मृती क्षीण झाली तरी मनातील ओशट तसेच असते.
ते मन आपल्याला त्यासाठी उद्युक्त करणे थांबवत नाही. स्मृती कार्यरत नसली तरीही आपण मनामुळे म्हणतो की सविस्तर वृत्त माहीत नाही, आता आठवत नाही, तरी अमक्या घराशी माझे वैर आहे. हे असे वैर जपले जाते. इतर अवयवांप्रमाणे आपण मन निर्माण करत नाही, धारण करत नाही. ते त्याचे तेच निर्माण होते. यामुळे मनाला नियंत्रित करणे, कह्यात ठेवणे महा अवघड जाते. देहामध्ये मन रहिवासी असल्यामुळे ते बुद्धी, स्मृती, जीव यांच्याप्रमाणे अंशात्म्याच्या सन्निध असते आणि त्यामुळे ते अक्षय होते आणि ते देहपतनाचे वेळी बुद्धी, स्मृती, जीव यांच्याप्रमाणे अंशात्म्याला लपेटून पुनर्जन्मात देहोदेही प्रवास करते. जन्मोजन्मीचे त्याच्याकडे असलेले ते ओशट वापरून आपल्याला उपभोग प्रवृत्त करत ठेवते. कारण उपभोग हेच त्याचे जीवित असण्याचे लक्षण आहे. विचार विषयांचे असतात. मन हे त्यांच्या आविष्कारामधून म्हणजेच विषयांमधून निर्माण होते. यामुळे जितके विषय विचार सुरू असतील तितके मन मजबूत होत असते. विषय विचार हे मनाचे खाद्य असते. यामुळे मन सतत प्रयत्न करते की आपण सतत विषयात विचारात रत राहू. त्यामुळे सतत उपभोगात गर्क राहू. सतत गतसंचित साचत राहील, त्यात भर होत राहील. मग अदृश्य, अरूप, सूक्ष्म असते. मन अदृश्य, अरूप, सूक्ष्म असते. मन म्हणजे संपूर्ण गोष्ट, प्रसंग, घटना नाही. संपूर्ण सविस्तर तपशीलवार गोष्ट, प्रसंग, घटना स्मृतीत साचवलेली असते. तर मन म्हणजे अशा गोष्टींचा, प्रसंगांचा, घटनेचा फक्त इवलासा भाग, आविष्कार असतो. परंतु हाच छोटासा आविष्कार वृक्षाच्या बीजासारखा असतो, वृक्षाच्या रोपट्यासारखा असतो. सुरुवातीला तो छोटा असला तरी यथाकाळी तो वाढता वाढतो आणि भला मोठा उंच रुंद आकार धारण करतो. एखाद्या व्यवहारात फसल्याचा संपूर्ण तपशील स्मृतीत साचलेला असतो, परंतु फसल्याचा आविष्कार मनात असतो. हाच छोटासा आविष्कार आत टोचणी देतो, अस्वस्थ करतो, सुडाची भावना पकडायला लावतो. यामधून प्रसंगांची मालिका सुरू होते. आपण नको इतके मूळ व्यवहाराच्या कितीतरी जास्त पट वाहत जातो आणि त्या आविष्काराच्या प्रवाहात अडकतो. याऐवजी जर मन कार्यरत नसेल तर आपण स्मृतीमधून इतकेच शिकू की पुढील वेळी व्यवहार करताना सावध राहायचे आहे. यायोगे कोर्ट कचेरी, वादविसंवाद, भांडणे, मारामारी, डूख, सूड इत्यादी पुढचे प्रमाद होणार नाही. यामुळे आपण जेव्हा जेव्हा विचार करतो तेव्हा मन आपल्याला त्यासाठी प्रोत्साहित करते, उल्लसित करते. यासाठी मन उभारी घेते. याचा परिणाम म्हणून आपण ताजेतवाने होतो, आपल्यात उत्साह संचारतो. त्या भरात आपण ज्ञान, बुद्धी याकडे दुर्लक्ष करतो. यामुळे आपल्याकडून सोज्वळपणा, सालसपणा, सभ्यपणा इत्यादी गुंडाळून ठेवला जातो. विवेक, संयम, तारतम्य इत्यादींची आपल्याला आठवणही होत नाही. यामधून प्रमाद होतात. आपण उपभोगांच्या मालिकेत अडकतो, संचितात अडकतो. या उलट जर आपण उपभोगांपासून दूर होऊ लागलो, आपण अध्यात्म, सत्संग याकडे आकृष्ट झालो, तर मन आपल्याला यापासून हर प्रकारे प्रयत्न करून परावृत्त करू लागते. यासाठी मन अपासून ज्ञपर्यंत सर्व उपाय योजते, कारण यात त्याचे मरण असते. या निरूपणावरून एक गोष्ट पक्की आहे की मन आपल्या आधिपत्याखाली येत नाही, ते त्याचे स्वतंत्र असते. ते आपले संचित सतत टिकविण्यासाठी, वाढविण्यासाठी प्रयत्न करत असते. संचितामुळे आपले जन्ममरणाचे फेरे सुरू असतात. विचार आणि मन यांचा घनिष्ठ संबंध आहे. यामुळे आपण विकारी होतो. याचा अर्थ मनाला लगाम घातला तर आपण विचारांपासून परावृत्त होतो. त्यायोगे आपण निर्विचारी, निर्विकारी होतो. आपले संचित संपुष्टात येते.
आपल्या आधिपत्याखाली नसलेल्या गोष्टींपासून दूर होण्यासाठी एकमेव उपाय असतो आणि तो म्हणजे उपेक्षा. याच उपायाने मन क्षीण हीन दीन करावे. ते निष्प्रभ होते, त्याच्या उचापती थांबतात आणि एक क्षण असा येतो की अध्यात्म तर अध्यात्म, परंतु मला जीवित राहू दे. अशी तडजोड करून मन आत्मसन्मुख होते, ते अध्यात्माला वाहून घेते, ते आध्यात्मिक विचारात गढून जाते. आपल्या मुक्तीच्या मार्गातील फार मोठा अडथळा दूर होतो. उपेक्षा, अनुल्लेख. आपण बरेच वेळा म्हणतो की माझे मन जागेवर नाही, माझ्या मनात नाही, अमुक गोष्ट मनामधून काढून टाक, मनाने उभारी घे, वगैरे वगैरे. अशा प्रकारे आपण मनाला अति महत्त्व देत असतो. हे असे आपल्याकडून सहजच होत असते, परंतु याचा परिणाम फार दूरगामी होतो हे आपल्या लक्षात येत नाही. आता तर आपण या मनाच्या इतके आहारी गेलो आहोत की आपल्याला मानसोपचार तज्ज्ञांकडे मनावर उपचार करून घेण्यासाठी जावे लागते. म्हणजे दुर्दैवाने, परंतु जे मुळातच आपण निर्माण केलेले नाही आणि ज्याचा आणि आपला काहीही संबंध नाही, जे आगंतुकपणे आपल्या ठाण मांडून बसले आहे, त्याची सरबराई करायची आपल्यावर वेळ आली आहे. यास्तव यावर उत्तम उपाय म्हणजे उपेक्षा, अनुल्लेख. कधीही चुकूनही मनाचा उल्लेख करू नका. उदाहरणार्थ, माझ्या मनात नाही असे म्हणण्याऐवजी मी विचार करून सांगतो असे म्हणावे. म्हणजे त्याचा संबंध सरळ बुद्धी स्मृतीशी येईल. किंवा मनात आलेले बोलू का असे न विचारता नुसतेच मी काही बोलू का असे विचारावे. मन अनुल्लेखित करा. कारण आपल्यासाठी मन हे अद्यारूत आहे, ते प्रत्यक्ष अस्तित्वात नाही. आपणच त्याला विनाकारण महत्त्व देत असतो आणि मनाचे शिकार होत असतो. एक नसलेले अस्तित्व निर्माण असल्यासारखे आपण वागत असतो. जेव्हा आपण बैचेन होतो तेव्हा निश्चितच त्याचा आपल्या देहाशी संबंध असतो. आपले शरीर आजारी असते किंवा आपण स्मृती चाळवत बुद्धीने अवास्तव विचार करत असतो किंवा असेच काही कारण असते. यात मनाचा काहीही संबंध नसतो. अशा वेळी आध्यात्मिक विचार करू लागावे. आध्यात्मिक वाचन श्रवण करावे, जप करावा. देह आजारी असल्यास वैद्यबुवांचा सल्ला घ्यावा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे स्वतःजवळ बसायला शिकावे. यासारखा अन्य उत्तम मार्ग नाही. या योगे आपण जर विचार करत असू तर ते थांबतात. आपण वास्तवात येतो. आपण आत्मसन्निध होतो. आपला श्वास नियमित होतो आणि प्राणवायूचा पुरवठा सुरळीत होतो. आपली बैचेनी जाते, मरगळी जाते आणि आपण ताजे तवाने होतो. अशा प्रकारे जर मनाची उपेक्षा केली तर मनाकडून जे संचिताला प्रोत्साहन दिले जाते त्यात लक्षणीय फरक होतो. अशाकडे दुर्लक्ष करायची आपल्याला सवय होते. गतसंचित उपेक्षित होते. झाले गेले गंगेला मिळाले ही भावना होते. आपले ध्यान सहजच लागू लागते. आपण भूतकाळ आणि भविष्यकाळ यामधील तंद्रीमधून वास्तव अशा वर्तमानात जगू लागतो. येथेच गतसंचित संपते. आपण आत्मसन्निध होतो. आपण जीवात्म्याला अपेक्षित असे जीवन जगू लागतो. हरिओम.